मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील गांधीनगर भागात हळदीचा कार्यक्रम सुरू असताना जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयानं ठोस पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून आरोपीला 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली असून 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. या प्रकरणात 1 जानेवारी 2018 रोजी आरोपी गणेश मारुती गायकवाड वय 47 यांनी जुन्या वादाच्या कारणावरून अमोल किशोर मंजुळ वय 28 याच्यावर लोखंडी कोयत्यानं जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात अमोल मंजुळ गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा, जखमीचा वैद्यकीय अहवाल तसंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. या सर्व पुराव्यांचा आणि साक्षीदारांच्या सुसंगत जबाबांचा सखोल विचार करून कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयानं आरोपी गणेश मारुती गायकवाड याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲडव्होकेट शरद गुजर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयानं तब्बल 8 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देत आरोपीला दोषी ठरवले. या निकालामुळे परिसरात चर्चेला उधाण आलं असून गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षेचा संदेश समाजात गेला आहे. याबाबत सरकारी वकील ॲडव्होकेट शरद गुजर यांनी अधिक माहिती दिली आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सन 2018 साली कोपरगाव येथील उपनगर गांधीनगर येथे एका अमोल किशोर मंजुळ या व्यक्तीवर गणेश मारुती गायकवाड याने धारदार कोयत्याने, लोखंडी कोयत्याने त्याच्यावर वार केला होता. त्याच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस स्टेशनला त्या आरोपीविरुद्ध 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक VR थोरात यांनी करून आरोपीविरुद्ध 307 प्रमाणे दोषारोपपत्र निर्माण कोर्टात दाखल केले होते. सदर खटल्याची सुनवाई कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय DD आलमले साहेब यांच्या समोर चालली. सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी अमोल मंजुळ, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच डॉक्टर साईबाबा संस्थान यांची साक्षग्राह्य धरून आज रोजी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालय आलमले साहेब यांनी आरोपीस भादवी कलम 307 खाली ती 10 वर्ष ज्या वर्षी जन्मठेप व 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यामध्ये आरोपीने आज रोजी दंड भरला. सदरच्या घटनेमध्ये फिर्यादीस डोक्यावर कोयत्याने वार केल्यामुळे त्याला 14 टाके पडले होते. गंभीर जखमापत झाली होती. ते कोर्टापुढे आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीस 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे आम्ही ॲडव्होकेट शरद गुजर यांनी सरकारी वकील म्हणून काम बघितलं. तसेच आम्हाला कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सुभाष माळी यांनी मदत केली. तसेच सध्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रामकृष्ण कुंभार यांनी केसच्या कामी वेळोवेळी साक्षीदारांना उपस्थित करून हजर ठेवून सहकार्य केले आणि त्याप्रमाणे आज रोजी सदरचा निकाल कोपरगाव येथे खुल्या न्यायालयात वर्ग देण्यात आला. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.